राधा नावाची एक साधी स्वप्नाळू मुलगी मोठ्या आशा घेऊन लग्न करून सासरी आली. सुरुवातीला सगळं ठीक असल्यासारखं वाटत होतं, पण काही दिवसातच तिच्या नवऱ्याचा खरा स्वभाव समोर येऊ लागला. तो अत्याचारी, रागीट आणि सतत तिच्यावर नियंत्रण ठेवणारा होता. छोट्या छोट्या गोष्टींवरून तो तिला ओरडायचा, तिच्या बोलण्याला किंमत द्यायचं नाही. तिचे मित्र, तिचं माहेर, तिचे आवडीचे छंद सगळं हळूहळू तिच्यापासून दूर केलं गेलं. राधा सुरुवातीला गप्प बसत होती, कारण तिला वाटत होतं की कदाचित वेळेनुसार सगळं ठीक होईल. पण दिवसागणिक परिस्थिती आणखी कठीण होत गेली. तिच्यावर मानसिक दबाव वाढत गेला. तिचा आत्मविश्वास कमी होत गेला. घरात तिचं अस्तित्व फक्त काम करणारी व्यक्ती इतकंच उरलं होतं. नवरा तिच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवायचा, फोन तपासायचा, कुठे जायचं असेल तर परवानगी घ्यावी लागायची तिला. स्वतःचं मत मांडण्याची मुभा नव्हती. राधा अनेकदा रात्री एकटी रडायची, पण दुसऱ्या दिवशी पुन्हा हसण्याचा अभिनय करायची. कारण समाज काय म्हणेल ही भीती तिच्या मनात होती. तिच्या सासरच्यांनाही सगळं माहीत होतं, पण कोणीही तिच्या बाजूने उभं राहिलं नाही. उलट तिला समज दिली जायची की सहन कर, लग्नात असं होतंच, पण आतून ती तुटत चालली होती. एक दिवस तिच्या आयुष्यात असा आला की तिने स्वतःकडे वेगळ्या नजरेने पाहिलं. तिला जाणवलं की ती चुकीची नाही. तिला सन्मानाने जगण्याचा हक्क आहे. त्या दिवशी तिने ठरवलं की आता गप्प बसायचं नाही. तिने हळूहळू स्वतःला मजबूत करायला सुरुवात केली. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये स्वतःचं मत मांडायला लागली. नवऱ्याच्या चुकीच्या वागण्याला विरोध करायला लागली. सुरुवातीला परिस्थिती आणखी बिघडली, पण तिच्या डोळ्यातला आत्मविश्वास पाहून काही लोक तिच्या बाजूने उभे राहू लागले. तिने स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी काम शोधलं. स्वतःचं आयुष्य घडवण्याचा प्रयत्न सुरू केला. तिच्या आतली भीती हळूहळू कमी झाली आणि तिची ओळख पुन्हा तयार होऊ लागली. शेवटी राधाने ठाम निर्णय घेतला की ती अशा नात्यात राहणार नाही जिथे तिचा सन्मान नाही. तिने स्वतःसाठी नवा मार्ग निवडला. संघर्ष खूप होता, पण त्या संघर्षातून तिला स्वतःची ताकद कळली. आणि एक दिवस तीच राधा जी कधी घाबरलेली, गप्प बसणारी होती, ती आत्मविश्वासाने भरलेली, स्वतःच्या अटीवर जगणारी बनली. तिची कथा सांगते की कोणताही अत्याचार सहन करणं ही मजबुरी नसते. योग्य वेळी आवाज उठवला तर आयुष्य बदलू शकतं आणि स्वतःवर विश्वास ठेवला तर अंधारातूनही प्रकाशाचा मार्ग नक्की सापडतो. राधाने नव्या आयुष्याची सुरुवात केली होती, पण तो मार्ग अजिबात सोपा नव्हता. घर सोडल्यानंतर समाजाच्या नजरा, नातेवाईकांचे प्रश्न आणि लोकांच्या कुजबुजीने तिचं मन अनेकदा डगमगायचं. काही जण तिला दोष द्यायचे, तर काही जण सहानुभूती दाखवायचे. पण तिच्या आतमध्ये आता एक वेगळीच ताकद निर्माण झाली होती. तिने मागे वळून न पाहण्याचा निर्णय घेतला होता. सुरुवातीचे काही दिवस तिने एका छोट्या खोलीत राहून काढले. आर्थिक अडचणी होत्या, पण तिने हार मानली नाही. तिने छोटंसं काम सुरू केलं, दिवस-रात्र मेहनत घेतली आणि हळूहळू तिचं आयुष्य मार्गावर येऊ लागलं. तिने स्वतःसाठी उभं राहण्याचं शिकलं, स्वतःचे निर्णय स्वतः घेण्याची सवय लावली आणि तिच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा आत्मविश्वास दिसू लागला. एक दिवस तिच्या जुन्या आयुष्यातील काही आठवणी समोर आल्या आणि ती क्षणभर भावूक झाली. पण यावेळी ती तुटली नाही. तिने त्या आठवणींना स्वतःच्या ताकदीत रूपांतर केलं. दरम्यान तिचा नवरा तिला परत येण्यासाठी दबाव टाकू लागला. फोन, मेसेज, धमक्या सगळं पुन्हा सुरू झालं. पण राधा आता आधीसारखी नव्हती. तिने शांतपणे आणि ठामपणे त्याला नकार दिला. तिच्या निर्णयावर ठाम राहिली. काही वेळा भीती वाटली, तरी तिने स्वतःला आठवण करून दिली की ती पुन्हा त्या अंधारात जाणार नाही. तिच्या कामातही ती पुढे जाऊ लागली. लोक तिच्या मेहनतीचं कौतुक करू लागले. तिची ओळख आता कोणाची बायको म्हणून नव्हे, तर स्वतःच्या जोरावर उभी राहिलेली स्त्री म्हणून होऊ लागली. हळूहळू तिच्या आयुष्यात काही चांगले लोक आले, जे तिचा आदर करत होते, तिला समजून घेत होते. त्यांनी तिला दाखवून दिलं की प्रत्येक नातं दुःख देणारं नसतं. काही नाती आधार देणारीही असतात. राधाने आता आयुष्याकडे नव्या नजरेने पाहायला सुरुवात केली. तिने स्वतःला पूर्णपणे स्वीकारलं. तिच्या भूतकाळाला ती ओझं न मानता एक शिकवण म्हणून पाहू लागली. शेवटी एक दिवस असा आला की तिने आरशात स्वतःकडे पाहिलं.
आणि तिला जाणवलं की ती आता तीच राधा नाही, जी कधी भीतीत जगत होती. ती आता मजबूत, स्वतंत्र आणि आत्मविश्वासाने भरलेली आहे. तिच्या चेहऱ्यावर समाधान होतं, कारण तिने स्वतःसाठी योग्य निर्णय घेतला होता. आणि तिची ही कथा पुढेही अनेकांना प्रेरणा देत राहिली, की स्वतःचा सन्मान सर्वात महत्त्वाचा असतो आणि तो जपण्यासाठी घेतलेला कठीण निर्णयही शेवटी आयुष्य सुंदर बनवतो. राधाच्या आयुष्यात आता स्थिरता येऊ लागली होती. पण तिच्या भूतकाळाचे सावट पूर्णपणे नाहीसे झाले नव्हते. ती जरी मजबूत झाली होती, तरी काही रात्री जुन्या आठवणी तिला अस्वस्थ करायच्या. पण यावेळी ती त्यांच्यापासून पळत नव्हती, तर त्यांना सामोरी जात होती. तिने स्वतःला समजवलं की त्या आठवणी तिची कमजोरी नाहीत, तर तिच्या लढाईची साक्ष आहेत. दरम्यान तिचा नवरा अजूनही तिला त्रास देण्याचा प्रयत्न करत होता. कधी ओळखीच्या लोकांमार्फत दबाव टाकायचा, तर कधी तिला घाबरवण्याचा प्रयत्न करायचा. पण राधाने यावेळी ठाम पाऊल उचललं. तिने कायदेशीर मदत घेण्याचा निर्णय घेतला. सुरुवातीला तिला भीती वाटत होती, पण तिला माहिती होतं की हे पाऊल तिच्यासाठीच नव्हे, तर अशा परिस्थितीत अडकलेल्या अनेक महिलांसाठी महत्त्वाचं आहे. तिने तक्रार नोंदवली आणि हळूहळू प्रकरण पुढे सरकू लागलं. या प्रक्रियेत तिला अनेक अडचणी आल्या. काही वेळा लोकांनी प्रश्न उपस्थित केले, काहींनी तिच्या निर्णयावर शंका घेतली, पण तिने हार मानली नाही. तिच्या ध्येयामुळे तिच्या तिच्या आजूबाजूच्या काही महिलांनाही प्रेरणा मिळू लागली. त्या तिच्याशी बोलू लागल्या, आपले अनुभव शेअर करू लागल्या. राधाने त्यांना समजून घेतलं आणि त्यांना सल्ला देऊ लागली. हळूहळू ती फक्त स्वतःसाठी लढणारी स्त्री न राहता इतरांसाठीही आधार बनू लागली. तिच्या कामातही ती प्रगती करत होती. तिने स्वतःचा छोटासा व्यवसाय सुरू केला आणि त्यात यश मिळवू लागली. तिचं आयुष्य आता फक्त जगण्यापुरतं न राहता अर्थपूर्ण बनलं होतं. एक दिवस कोर्टाचा निर्णय तिच्या बाजूने लागला आणि तिला पूर्णपणे स्वातंत्र्य मिळालं. तो क्षण तिच्यासाठी खूप मोठा होता, कारण तिने स्वतःसाठी उभं राहण्याचं ध्येय दाखवलं होतं. त्याचं फळ तिला मिळालं होतं. त्या दिवशी तिने आकाशाकडे पाहून स्वतःलाच धन्यवाद दिले की तिने वेळेवर आवाज उठवला. काही वर्षांनंतर राधा एक यशस्वी, आत्मनिर्भर आणि आत्मविश्वासाने भरलेली स्त्री म्हणून ओळखली जाऊ लागली. ती महिलांसाठी कार्य करणाऱ्या गटामध्ये सहभागी झाली. त्यांना मार्गदर्शन करू लागली. तिची कथा अनेकांसाठी प्रेरणादायी ठरली आणि एक गोष्ट ती नेहमी सांगायची की भीतीच्या पलीकडचं खरी ताकद असते. स्वतःवर विश्वास ठेवला तर कोणतीही अडचण करता येते आणि आयुष्य पुन्हा नव्याने घडवता येतं. तर कशी वाटली कथा नक्की कमेंट करून सांगा. भेटूया परत.